काय शेती काम फायदे कुठं दुखलं का इथं दुखतंय इथं इथं हिना झुकली का हिना झुकते का ती हा सरळ झोपवतं कुठं ना झोपा सरळ आता नीट आहे काय तुमच्या कमरामध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे L4 पाय आणि L पाय त्या ठिकाणी वरची खाली सरकून भरपूर दिवस झाले आणि याच्या तुम्हाला कमरामध्ये टीचं भरणं चमक भरणं असा प्रकार व्हायचा का नाही व्हायचा पण तुम्ही काय करायचे त्याला चोळचाळ करून मऊ वगैरे लावून इंजेक्शन पेनकिलर घेऊन गोळी घेऊन बरं होऊन जायचं पण आता काय झालं ते करून पण फायदा नाही होते त्याचं कारण त्याच्यातली जी गादी असते ती बरीच बाहेर आहे म्हणून कमरा बसून तुमचा पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मग घ्यात ओके नाही तर यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम या ज्या गोष्टी तुम्ही सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो काय काय होतं आता याला आता जेव्हा तो म्हणतो खाली आलेल्या वरती जाईल बाहेर आलेली आधी म्हणे जेव्हा ती चालू आहे आणि 1-2 दिवसात होणार याला 8-10 दिवसाची प्रोसेस असते एकदा म्हणतात जागेवर झालं बाहेर आलेली आधी म्हणे आधी ते ओके पण याला आयुष्यभर नियम आहे जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो कायमचा असतो तसा मणक्याचा आजार पण कायमचा असतो पण त्याच्यासाठी नियमात राहण्यासाठी याला डिस्क खाली आल्यानंतर बाहेर आलेली गादी मध्ये जाते पण त्याला आयुष्यभर नियमात राहिलं तर ती जागेवर राहते नियम तोडला की ते परत बाहेर येते त्याच्यासाठी इथून पुढे वाकून जास्त काम करणं वाकून 15 किलो ते 20 किलोच्या पुढे वजन उचलणं कमराला झटका बसेल अशा काही गोष्टी करणं टाळायचं बिना बेल्टचा प्रवास करू शकता आणि जास्त काम करू शकता एकदा बेल्ट लावून काम केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही पुढचे 3 महिने तो बेल्ट लावणं गरजेचं आंबट वाटतं गॅस ऍसिडिटी पित्त अशा गोष्टी खायच्या नाही दुसरं 80% मी कव्हर करून देणार 20% ते काय मिळेल पण 20% साठी तुम्हाला त्या नियमात राहिले तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार आयुष्यभर जरी तुम्ही बाहेर गोळ्या औषध खात बसल्या आजार गोळ्या औषध बरा होत नाही थर्ड स्टेजच्या पुढे याचं ऑपरेशन केलं जातं पण अजून तेवढी लेवल नाही मी सांगितलेल्या गोष्टी करा ओके होऊन जाईल ठीक आहे याच्या गोळ्या खाऊन काही उपयोग होत नसेल दुसरं कुशल होतं त्याला माझ्याकडे चलो अशा रिलॅक्स रिलॅक्स कुठं पायकडे डोकरीकडे कर मॅडम डोकरीकडे पायकडे कर डोकरीकडे कर अशा एकच साईड दुखते काम काय शेती काम पाय